नमस्कार मित्रांनो, VM किड्स टीव्हीवर तुमचे हार्दिक स्वागत आहे। इथे तुम्हाला मनोरंजक जादू हास्यमित कथा पाहायला मिळतील। तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकर सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। सासू सुनेचे विनोदी उखाणे। मकर संक्रांतीचा दिवस। दिव्या आपली कामे आटपून हळदी कुंकवाच्या तयारीला लागली होती। चिनी आणि राजू पतंग उडवायची तयारी करत असतात। इतक्यात शेजारची गौरी वहिनी दिव्यापाशी येतात। अहो दिव्या वहिनी, तुम्हाला माहित आहे का? काय हो गौरीताई? अहो मीनाक्षी मला म्हणत होती की आपल्या गावात मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि पोरांसाठी पतंग उडवण्याच्या प्रतियोगिता पण आयोजित केल्या आहेत। मग आपण जायचं आहे। तुम्ही तुमची कामे आटपून घ्या, मी पण माझ्या घरची कामे आटपून येते। ठीक आहे। हे मग मी पण ह्या प्रतियोगितेत भाग घेणार। माझा पतंग सगळ्यांच्यात छान असेल। भैया, मी तुझ्यापेक्षा खूप सुंदर पतंग बनवेल आणि ही प्रतियोगिता मी जिंकेन। ठीक आहे चिनी, बघू आता कोण जिंकते ते। दिव्या, चिनी, राजू, गौरी आणि रीना गावातल्या ग्रामपंचायतीसमोर येतात। त्यांनी पाहिलं की तेथे गावातील सर्वजण खूप उत्साहाने कार्यक्रम चालू होण्याची वाट पाहत असतात। इतक्यात सर्वांच्या कानावर एक आवाज पडतो। गावातील एक सदस्य माईकवर बोलतात। नमस्कार, आपल्या सर्वांचे या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस खूप सुंदर आहे। हा दिवस संपूर्ण भारतात अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा करतात। हिंदू धर्मात उत्तरायणला दक्षिणायन म्हटले जाते। उत्तरी गोलार्धामध्ये सूर्य उत्तरेच्या दिशेने जातो, यामुळे येथील सर्दी कमी होऊन गरमी जास्त होते। या दिवशी तीळ आणि गुळाचे वाटप केले जाते, म्हणून हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे। तर कार्यक्रमाची सुरुवात आपल्या गावच्या सरपंच प्रियंकाताई करतील। निलेश एवढे बोलून खाली बसतो आणि गावच्या सरपंच पुढचा कार्यक्रम चालू करतात। नमस्कार, सर्वप्रथम आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू करूयात। गावातल्या बायकांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपल्यानंतर पुढच्या कार्यक्रमात सुरुवात होते। तर आपण उखाण्याचा खेळ खेळूयात। यामध्ये जो कोणी सगळ्यात मोठा उखाणा घेईल तो विजेता असेल आणि ह्यामध्ये तुम्हाला बक्षीस पण मिळणार आहे बरं का। 2 समोसे, 1 मोठी जलेबी आणि पार्लेजी बिस्किटचा पुडा। तर सगळ्यांनी व्यवस्थित खेळायचं बरं का। काय बक्षीस ठेवलंय? 2 समोसे आणि केवढी ती जिलेबी? तर ऐका, आता या कार्यक्रमाला सुरुवात करूया। पहिला राणीताई, तुम्हीच घ्या की उखाणा। सोने की पौड़ी चांदी का पानी, उसमें ऐश करती है राहुल की रानी। वा 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 वा। आता ओ पाटलीन बाई, घ्या की एक छानसं नाव। आत घर मत घर, मधल्या घरात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीत बशी, बशीत घड्याळ, घड्याळात वाजले 1, वैभवचं नाव घेते पाटलांची लेक। झुलझुमराचं फुल उमराचं, कळी चाप्याची लेक बापाची, राणी भरताराची, भरतार भरतार म्हणले नाही, वंजला कधी गेले नाही, वंजची बैल झुंजला आली, पिवळा खलीत पितांबराची घडी, आणि रावांचं नाव घेते, रावांसाठी केले रागाचं पाणी। ओ गौरी वहिनी, राग शांत झाला वाटतं तुमचा। आता दिव्या वहिनी, घेता का बरं का एक मस्तच उखाणा। आषाढ श्रावणात सदा बरसतात सरी, राकेशचं नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी। वा वहिनी, खूपच सुंदर नाव घेतलं। तर सगळ्यांनी खूप सुंदर उखाणे घेतले। तर आजच्या कार्यक्रमाच्या विजेत्या आहेत गौरी वहिनी। गौरी वहिनींना बक्षीस देऊन पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात निलेश करतो। तर मुलांनो, पतंग उडवायच्या प्रतियोगितेला चालू करूयात। जो कोणी जास्त पतंग उंच उडवेल आणि जास्तीत जास्त पतंग कट करेल तो विजेता असेल। एवढे बोलताच मुले आनंदाने नाचायला लागतात। माझा पतंग सगळ्यात उंच उडेल। नाही, माझा पतंग उंच उडेल आणि जास्त पतंगही कट करेल। माझा पण खूप सुंदर पतंग आहे। तुझ्यापेक्षा माझा खूप सुंदर पतंग आहे। मुलांनो, चला आपापल्या पतंगाला मांजा बांधा। सगळेजण आपापल्या आई बाबांपाशी वेगवेगळ्या जागी उभा राहतात। सगळी मुले पतंग आकाशात उडवतात। राजूचा पतंग सगळ्यात उंच जातो।
रीना आणि चिनीचा पतंग कट होतो आणि त्या दोघीही रडतात. चिनीचा पतंग गच्चीवर जाऊन पडतो आणि रीनाचा पतंग खाली पडतो. अरे चिनी, तो बघ, राजूचा पतंग अजून उडत आहे. असं रडायचं नाही, त्याला सपोर्ट कर. इकडे राजू और चिंकूच्या पतंगमध्ये जोरदार चढावड चालू असते. यात चिंकूचा पतंग कट होतो आणि राजू जिंकतो. चिनी पळत येऊन राजूला मिठी मारते. आपण जिंकलो. तिथे आलेले मान्यवर राजूला बक्षीस देतात. सगळेजण आनंदाने टाळ्या वाजवू लागतात. निलेश कार्यक्रमाची समाप्ती करतो. मित्रांनो, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि सगळे मिळून एकमेकाला तिळगुळ वाटतात. तर इथेच मकर संक्रांतीचा कार्यक्रम समाप्त होतो. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच मजेदार कथांसोबत.